ती आपण पाहतोय, अनुभवतोय. आणि प्रथम क्रमांकाचं जर पारितोषिक पाहिलं तर तब्बल 51,000 जे पारितोषिक आम्हाला आलंय योगेशजी बबनराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर कैलासवासी अशोक कुशाभाऊ ठाकरे यांच्या स्मरणार्थ स्वप्नील अशोक ठाकरे यांच्याकडनं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर नरेशजी काळे साहेब यांच्या माध्यमातून ही 3 पारितोषिक ची या स्पर्धेकरता आली आहेत. तिथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिथे बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 3 करता सोपान आलाय गोलंदाजी करण्याकरता. तिसरे षटक हाताळण्याकरता त्यानं तो आलाय गोलंदाजी करण्याकरता. प्रथम कोणी संघानं टॉस जिंकला, निर्णय स्वीकारला की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. बॅटिंग करता आमंत्रित केलं टीम शिवंजय स्पोर्ट्स अल्मानला. अगदी दर्जेदार आयोजन दुसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा येऊन पोहोचली आहे. जिथे दीपेश गोलप त्याच्या विपक्षात सोपान. अप्रतिम बॉलला पाठवलाय, ओव्हर दी कव्हर खेळलाय, जिथे दीपेश गोलपच्या बॅट मधनं आलाय हा दर्जेदार षटकार. 6 धावांकरता. दर्जेदार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वधारते जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर. धावा असतील 48, 48 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. वैयक्तिक दीपेश गोलपचा विचार केला तर 35 धावांवर तो दीपेश गोलप आतापर्यंत खेळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू तिथे फिंगरला रोल केला. सोपांना चांगला बॉल हाताळला. जिथे चांगल्या बॉलची हाताळणी ती आपण पाहिली या सोपानकडनं या बॉलची. कारण की अप्रतिम तिथे डॉट बॉल तो घोषित होतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा दीपेश गोलपच्या विपक्षात. अगेन फुल टॉस, त्यावर फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलंय षटकारा करता. दीपेश गोलपचा हात दर्जेदार षटकार. 6 धावांकरता. एक मिनिट. जिथे हा षटकार आलाय या षटकाराच्या मदतीने धावसंख्या नो बॉल जो ऑफिशियल पंचांनी दर्शवलाय. नो प्लस षटकार म्हणजे टोटल 7 मिळतील. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर जातीये ती टोटल 55 धावा त्या स्कोर कार्डवर लागला दीपेश गोलपच्या विपक्षात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अप्रतिम. आता मात्र इथे चेंडू बराच काळ हवेत आहे. बॉलला पाठवलंय षटकारा करता. दीपेश गोलपच्या बॅट मधनं आणखीन एक तडाखा आलाय. बॉल षटकार. दीपेश गोलप 53 धावा झाल्यात. 53 धावा आता दीपेश गोलपच्या बॅटमधनं लागल्यात. चांगली बॅटिंग ती आपण पाहतोय. दर्जेदार या स्पर्धेतली पहिलं अर्धशतक. एकदा बॅट वरती करायचे दीपेश गोलप. दर्जेदार बॅटिंग ती राहिली आणि अप्रतिम खेळ तो दीपेश गोलपनं साकारला. 11 चेंडू आणि 53 धावांची इनिंग. बहारदार इनिंग ती आपण पाहतोय. दर्जेदार खेळ राहिला. अप्रतिम सव्यात मॅच मध्ये सोपन. पुन्हा एकदा पुढचा बॉल दीपेश गोलपच्या विपक्षात. अगदी सावध खेळ करत मात्र सिंगल करता प्राधान्य देतो आणि सिंगल ती कंप्लीट केली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक जे आपण पाहिलं याच्या दिवसात दीपेश गोलप त्यानं ते पहिलं अर्धशतक ठोकलं. या एका सिंगलनं धावसंख्या 62 62 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. जिथे तिसरं षटक ते प्रगतीपथावर आहे सध्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा
जिथे सावध खेळ करत मात्र फक्त सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक रोटेट होतीये या सिंगलच्या मदतीनं. धावसंख्या 63, 63 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. ओमसाई कोणे आणि त्याच्या विपक्ष टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान. दुसऱ्या दिवसातली पहिली लढत ती सध्या मैदानात चालू आहे दीपेश गोलपच्या विपक्षात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना सोपान. आता स्विचिटचा प्रयत्न, तिथे बॉलला पाठवलाय. वन बाउन्स ओव्हर दी रोप. बॉल जातोय सीमा रेखा पार. दीपेश गोलपच्या बॅटमधनं आलाय चौकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 67. मनीष बांबेरे तिथे 0 या धावसंख्येवर बाद झाला. तदनंतर मात्र कुणाल आणि दीपेश या दोन बॅटरने इनिंगला सावरलं. अगदी दर्जेदार खेळ राहिला. पहिल्या 3 षटकात 67 धावा झाल्यात आणि दीपेश गोलपचा विचार केला तर 13 चेंडू आणि 58 धावा आता दीपेश गोलपच्या बॅटमधनं आलात. दर्जेदार बॅटिंग ती दीपेश गोलप मैदानात करतोय. 13 बॉल 58 धावांची त्याने इनिंग साकारली आहे. येणारे अजूनही 12 बॉल ते इथून पुढे असतील. तीन षटकांच्या अखेरीस 67 ही धावसंख्या. चौथ्या गोलंदाजी करता पाचारण केले. गोलंदाज निहार आलाय गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 4 करता. इथनं येणारे अजूनही 12 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत या मॅच मधनं. फर्स्ट इनिंग मधनं आपण पाहतोय कुणाल बदाताच्या विपक्षात. पुढचा बॉल अगदी सावध खेळ करत मात्र सिंगल रोटेट करून देतोय. स्ट्राईक वर दीपेश गोलपला आणतोय. एक टप्प्याकर बॉलला फील्ड केलंय. तिथपर्यंत एक धाव कंप्लीट होती या सिंगलच्या मदतीने. धावसंख्या 68 68 धावा त्या स्कोर कार्डवर लागला. दीपेश गोलपला आपण पाहतोय जिथे 13 बॉल आणि 57 धावांची इनिंग ती त्यानं आतापर्यंत पेशकश केली आहे. इथे यामुळे 58 धावा तर त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आल्यात. पुढचा बॉल निहार अगदी 6 ते 7 बॉलनंतर रनअप घेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा दीपेश गोलपचा हात तडाखा. आलाय बॉल षटकार. 6 धावांकरता दीपेश गोलपच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोक षटकार. अप्रतिम बॅटिंग दीपेश गोलप. तुम्ही पिचच्या मध्यावर बॉल दीपेश गोलपला टाकू शकत नाहीयेत. कुठेतरी दर्जेदार बॅटिंग ती दीपेश गोलपकडनं आपण पाहतो. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 6 न वधारती जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर. धावा असतील 74 74 धावा त्या स्कोर कार्डवर लागला दीपेश गोलपच्या विपक्षात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं निहारला आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज आहे. पुढचा बॉल पुन्हा जसा आलाय तसाच पाठवलाय. बॉल गेलाय खूप दूरवर. दीपेश गोलपच्या बॅटमधनं हा आणखीन एक षटकार. 6 धावा अप्रतिम. आता जादूटोना तो दीपेश गोलप नाही केलाय. जवळजवळ 15 चेंडू आणि 70 धावांची इनिंग साकारली आहे. आपल्या शतकापासून 30 धावा तो दूर आहे. इथनं शतक तो करेल का? मात्र 70 धावा ते आतापर्यंत स्कोर कार्डवर लागलात. 70 धावा झाल्यात. 15 बॉल झालेत. आतापर्यंत 15 बॉल ते त्याने फेस केलेत. अजूनही 9 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत. निहार आहे गोलंदाजी मार्क वरनं दीपेश गोलपच्या विपक्षात. पुढचा बॉल पुन्हा एकदा. पुढचा बॉल जिथे वाईट +1 टोटल 2 मिळतील. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारती जाऊन स्कोर कार्डवर 82 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. निहार त्याला आपण पाहतोय जो काही टॉस जिंकल्यानंतर निर्णय स्वीकारला ओमसाई कोणे संघानं. कुठेतरी त्या निर्णयावर कुठेतरी त्यांना आता पश्चाताप कदाचित झाला असेल. तत्पूर्वी कुणाल बदाते. पुढचा बॉल तिथे बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे डॉट बॉल निर्धाव चेंडू. ब्याऐंशी धावा त्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. दीपेश
घोलपला आपण पाहतोय दर्जेदार अर्धशतक ते त्यानं साकारलं. कुणाल बदातेच्या विपक्षात पुढचा बॉल. तिथे बॉल गेलाय वन बाउन्स चौकारा करता. कुणाल बदातेच्या बॅटमधनं आलाय चौकार. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधनं, जिथे जर आपण पाहिलं कुणाल बदाते फेस करेल त्याच्या विपक्षात निहार आहे बॉलिंग ट्रॅक वरनं. मोठा फटका तो इथनं येईल का. आणि इथे गेलाय कुणाल बदातेच्या बॅट मधनं बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार. 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 90 30 स्कोर कार्ड वर लागली आहे. दीपेश घोलप तो आतापर्यंत 70 धावांवर खेळतोय. अप्रतिम खेळ तो दीपेश घोलपचा राहिलाय. दर्जेदार इनिंग ती पेशकश केली आहे या सकाळच्या सत्रातनं. अगदी जर आपण पाहिलं दर्जेदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटच्या ओव्हर करता अंतिम ओव्हर करता बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाज श्रेयस येतोय, ज्यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक टाकलं. तोच गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा त्याला पाचारण केलंय. पहिल्याच बॉलवर त्यानं विकेट घेतली होती मनीष बांबेरेची. आता मात्र समोर दीपेश घोलप समोर त्याची 7वी परीक्षा आहे. पहिला बॉल श्रेयस. दीपेश घोलपच्या विपक्षात पहिला बॉल. चांगला बॉल दर्जेदार अगदी भेदक. तिथे सिंगल ती अर्जित होती. दुसरीचा प्रयत्न तो केला जाईल का. इथे 2 धावा त्या कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारती स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचेल. धावा असतील तर 92 धावा. दीपेश घोलप 16 बॉल 72 धावा त्या आतापर्यंत केल्यात. त्याच्या बॅटमधनं आलात. दर्जेदार इनिंग ती साकारली आहे दीपेश घोलपनं. श्रेयस आपल्या गोलंदाजीतनं पुढचा बॉल दीपेश घोलपच्या विपक्षात. इथे दीपेश घोलपचा हात तडाखा बॉलला पाठवलंय. 6 धावांकरता काऊ कॉर्नर मधनं आलाय षटकार. दीपेश घोलपच्या बॅटमधनं 78 धावा त्या आता टीमच्या 98 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्या. तिथे दीपेश घोलप तो थांबायला तयार नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा दीपेश घोलपच्या विपक्षात. पुन्हा एकदा दीपेश घोलपनं बॉलला फेकून दिलाय. 6 धावांकरता मिड विकेट वरनं आलाय षटकार. षटकार. चौऱ्याऐंशी धावांवर खेळतोय दीपेश घोलपला आपण पाहतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 बॉल ते इथे दीपेश घोलपला इथून पुढे खेळायचे आहेत. 84 धावा त्या स्कोर कार्ड वर 84 धावांवर दीपेश घोलप खेळतोय. आणि या ग्राउंड वरचा रेकॉर्ड आहे उच्चांक गाठलाय. स्कोर कार्ड वर धावा झाल्या तर टोटल 104. 100 पर्यंत लिहून आणलं होतं स्कोर कार्ड वर, त्याच्या पुढे गेल्यात 104. वैयक्तिक रेकॉर्ड देखील झालाय दीपेश घोलपचा या मैदानावरचा. दर्जेदार वैयक्तिक रेकॉर्ड झालाय दीपेश घोलपचा या मैदानावर. अप्रतिम इनिंग साकारली आहे. अगदी दर्जेदार इनिंग ते आपण पाहतोय दीपेश घोलपची. 104 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात आतापर्यंत. अजूनही 3 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत. पुढचा बॉल दीपेश घोलपच्या विपक्षात. पुन्हा एकदा इथे बॉलला उडवलाय आणि फेकून दिलाय. 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक दीपेश घोलपच्या बॅटमधनं आलाय षटकार. थँक्यू.
स्वतः शतक करू शकत होता. अगोदरच्या ओव्हरमध्ये स्वतः कुणाल बदादेला त्यानं स्ट्राईक दिली आणि अगदी टीमच्या धावा त्या महत्वाच्या होत्या. 90 धावांवर खेळतोय. पुढचा बॉल दिपेश गोलपच्या विपक्षात अगेन चांगला बॉल, दर्जेदार, अगदी भेदक. तिथे सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतीये ती 111. 91 धावांची इनिंग ती दिपेश घोलपनं साकारली आहे. दर्जेदार बॅटिंग ती राहिली आहे कुणाल बदादे त्याच्या विपक्षात. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरनं श्रेयश टार्गेट सेट करण्याकरता हा शेवटचा बॉल. तिथे सिंगल वेगानं कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न तो केला जाईल का? इथं योगेशनं बॉलची फेकी केली आहे. तिथे 2 धावा त्या कंप्लीट केल्यात आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 113. म्हणजे विजयाकरता 114 धावा त्या ओम साई कोणे या टीमला कराव्या लागतील. 114 धावा दिपेश गोलपनं वैयक्तिक इनिंग साकारली आहे ती 20 बॉल आणि 91 धावांची इनिंग ती दिपेश घोलपनं साकारली आहे. संघाला तू रोखणार? नाही, नक्कीच आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आणि हे आमची मैत्रीपूर्ण लढत असेल. मैत्री सांगितलेलं आहे. अभिजात क्रीडा मंडळ काही तुला वेदांत प्रेशर वाटतो का की घरच्या मैदानावर आणि एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये आज तुम्ही खेळणार आहात? तुझं काय म्हणणं आहे? नक्कीच प्रेशर तर असेलच, कारण प्रेक्षकांची इथं फुल गर्दी झालेली आहे. त्यामुळे आमच्यावर खूप प्रेशर असं टक्के जिंकण्याचा प्रयत्न करू. दीपेशनी ज्या धावसंख्या केलेल्या आहेत त्याचा काही रेकॉर्ड मोडण्याचा विचार आहे का तुझा? हो, 100%. आमच्याकडे असे खेळाडू आहेत की जे 15 बॉलमध्ये पण 100 मारू शकतात. त्यामुळे आम्ही रेकॉर्ड म्हणण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघनायकांना आणि येस, तू आता काय निवडतोयस? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू आणि 40 रनांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि चुरशीचा असा सामना होणार आहे. येस, आणि सिनियर कैलास मधुकर ठाकरे यांच्याकडनं प्रत्येक टीमला पाण्याचा बॉक्स देण्यात येतोय. आणि आता येस आपले सिनियर खेळाडू आहे विशाल इथे. विशाल, तुझं काय वाटतं आणि काय तुमची रणनीती असेल आणि तुम्ही काय कसं मार्गदर्शन केलेलं आहे संघासाठी? विल्कोस संघ म्हणजे आपला गावातला संघ आहे. यूट्यूब लाईव्ह जरा इकडे पाठवा. मित्रपूर्व लढाई आहे. आम्हाला म्हणजे विल्कोसला हरवायला पण दुःखच वाटेल, पण
जर आम्ही हारलो तर गावातले आम्हाला फार हैराण करतील, म्हणून आम्हाला खूप प्रयत्न करून विल्कोसला हरवण्यात लागेल. पण त्यांनी वाईट वाटून घेऊ नये हारलं तरी विल्कोसनी. समीर तुला काय वाटतं, म्हणजे हा इज्जतीचा सामना आहे का? म्हणजे तुम्ही जर हरले तर म्हणजे काय तुमची काय रणनीती आहे? म्हणजे आज ठमा सारखा चांगला खेळाडू तिकडे आहे, तो आपल्याकडे पण खेळतो, तुमचे सगळे डावपेच त्याला माहिती आहेत, तुम्ही 100% कसं रोखणार त्याला? 100% आम्हाला त्याचे डावपेच तर माहिती आहेत, पण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि 100% जिंकू अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण नाही तर स्टेजवर तलवारीला धार लावून बसलेले लोक आम्ही सकाळीच बघितलेत. नक्कीच तुम्हाला भरपूर भरपूर शुभेच्छा. आणि ही मजेशीर इंटरव्ह्यू झालेली आहे. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. जिथे मॅचला आपण करूया सुरुवात. सेकंड इनिंगमधनं आपण पाहतोय 113 धावांचा पाठलाग करतोय. 114 धावा त्या विजयाकरता करायच्या आहेत. ओमसाई कोणे या टीमला सावली क्रिएशनच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धा जी लाईव्ह पाहतोय. जाऊयात मॅचमध्ये, जिथे मनीष बांबेरे त्याचं षटक चालू आहे मैदानातनं. पुढचा बॉल फुल टॉस दिलाय, त्यावर फुल टोल वसूल केलाय, बॉलला पाठवलंय. 6 धावांकरता विजय वाटाला ऑफिशियल पंच त्यांच्या माध्यमातून इशारा आलाय षटकार. लहान मुलं स्वयंसेवक जे असतील त्यांनी जरा कृपया बाउंड्रीवरती पसरून राहायचे जरा, आणि बॉल द्यायला मदत करायची आहे. सामन्यामध्ये वेळ होतो, त्याच्यामुळे सर्व जी लहान मुलं आहेत त्यांनी बाउंड्रीच्या सभोवताल थोड्या थोड्या अंतरावर खुर्ची घेऊन बसून राहा आणि पंचांना बॉल परत देण्यासाठी मदत करा जरा. जाऊयात मॅचमध्ये मनीष बांबेरे. पुढचा बॉल अगदी खोदून काढलाय, तिथे अगदी सहज झेल घेण्याकरता तिथे गुड्ड्या गेला आणि झेल तो ड्रॉप झालाय. गाडीचा आरसा वाटतं रिफ्लेक्ट होतोय, तिथे बॅट्समनला त्रास होतोय, तेवढं करा. जाऊयात मॅचमध्ये मनीष बांबेरे. पुढचा बॉल समोर डावकुराचा बॅटर आहे, त्याच्या विपक्षात लोफर फुल टॉस बॉल दिपेश घोलप आहे. त्या ठिकाणी बॉलला फील्ड करण्याचा जो काही प्रयत्न झाला, बॉल वन बाउन्स ओव्हर दी रोप, जातोय चौकार. 4. जाऊयात मॅचमध्ये मनीष बांबेरे त्याच्या विपक्षात. पुढचा बॉल समोर बॅटिंग करण्याकरता बॅटर आपण पाहतोय. पुढचा बॉल, तिथे बॉलला थारा नाहीये, पाठवलंय 6 धावांकरता. दर्जेदार षटकार, युवराजच्या बॅटमध्ये तो षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 17 धावा. 5 बॉल तिथे आतापर्यंत हाताळलेत मनीष बांबेरेने. 17 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. अल्मानचा विचार केला तर पहिल्या ओव्हरला 17 धावा होत्या. सध्या 5 बॉलात 17 त्या कोणेकरांनी ठोकल्यात. नेक्स्ट अभिजात 80चे जेवढे स्वयंसेवक आहेत, थोडासा ग्राउंडचा ताबा घ्या, बाउंड्री लगत राहा थोडं. पुढचा बॉल, तिथे चेंडू बराच काळ हवेत आहे. दिपेश घोलप येतोय बॉल खाली, चुकी होणं शक्य नाही आणि तिथे विकेट जातीये. बॅटर बाद, परतावा लागेल युवराजला.
जी सरासरी पहिल्या ओव्हरच्या अखेरीस अलमानची होती ती सरासरी ओमसाई कोणे संघानं देखील राखली आहे. एक विकेट अलमानकरांचा देखील गेला, एक विकेट ओमसाई कोणे संघाचा देखील गेला. पहिल्या ओव्हरला 17 होत्या, त्या टीम ओमसाई कोणेच्या देखील 17 आहेत. तिथे पहिलं षटक संपलंय. 114 धावांचा पाठलाग करतोय. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट, अगदी मैत्रीपूर्व लढत आहे. टीम सिकेएम विल्कोस आणि त्याच्या विपक्षात टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी आपल्या घरच्या मैदानावर खेळणारा संघ टीम अभिदेत ऐनशेत इन ॲक्शन असतील नेक्स्ट मॅच मधनं. तत्पूर्वी एका षटकाचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 करता नो डाऊट दीपेश घोलप स्वतःकडे चेंडू सुपूर्द करून घेतोय आणि गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 2 मधनं आलाय. गोलंदाजी करण्याकरता या दुसऱ्या षटकातनं संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर सावली क्रिएशनच्या माध्यमातून जी लाईव्ह ती आपण टेलिकास्ट केली जाते. कल्पेश गोतरणे आणि टीम यांच्या माध्यमातून लाईव्ह इथे विकेट जातीये. बॅटर बाद. तर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता आकर्षण राहील मालिकावीर करता LED TV जी प्रवीण केशव ठाकरे यांच्याकडनं आली आहे. जर आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेकरता जे बॉल आहेत जे सागर चंद्रकांत ठाकरे यांच्या माध्यमातून आलेत. ट्रॉफीज जर आपण पाहिलं तर प्रथमेश रमाकांत ठाकरे व प्रसाद रमाकांत ठाकरे यांच्या माध्यमातून आल्यात. तब्बल 51,000 असलेली ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय आणि अगदी दर्जेदार आयोजन. खूप सारी चर्चा राहिली आहे. मग WCA ग्रुप असेल, WPL ग्रुप असेल, या ग्रुपवर चर्चा राहिली की दर्जेदार आयोजन ते पाहायला मिळतं आहे ऐनशेतकरांचं. तत्पूर्वी नवीन बॅटर तो मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. योगेशला आपण पाहतोय. मजबूत शरीरयष्टी आहे, चांगली बॅटिंग करण्याकरता ओळखला जातो आणि तो आला बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात समोर दीपेश घोलप आहे जो बॉलिंग ट्रॅकवरनं. ओव्हर नंबर 2 जिथे अगदी हलका रनअप आहे, 8 ते 9 पावलांचा रनअप. पुढचा बॉल तिथे योगेश आल्या बॉल गेलाय षटकार 6. षटकार गेलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वधारती. स्कोर कार्डवर धावा होतील त्या टोटल 23 धावा त्या आपण मैदानात पाहतोय. दुसरं षटक ते सध्या बॉलिंग ट्रॅकवरनं विशाल पवार, मनीष आणि ओम हे 3 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा बॉल तिथे मिस टायमिंग होता. गुड्ड्या त्यानं बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. मनीष बांबेरे बॉलवर झेपावतोय. सिंगल ती अर्जित होती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारते आहे. 1 पुढे जाईल. स्कोर कार्डवर 24 धावा त्या स्कोर कार्डवर लागला. 114 धावांचा पाठलाग करतोय तो टीम ओमसाई कोणे संघ. अगदी दर्जेदार ट्रॉफीज त्या देखील आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. दर्जेदार आयोजन ते आपण पाहतोय. अगदी खेळाडू कक्षाकरता एक सेपरेट स्टँड, महिला कक्ष त्याकरता देखील एक स्टँड आहे. दर्जेदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून ते आपण पाहतोय. या ठिकाणी रोहनजी पाटील साहेब व तसेच कुणालजी सालवी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी क्रिकेटवर नितांत प्रेम आहे याही दोन्ही व्यक्तिमत्वांचा आणि ते इथे दाखल होत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम रोहनजी पाटील साहेब आणि कुणालजी सालवी साहेब. तिथे आडवा पाटनं खेळण्याचा प्रयत्न ओम मोकाशी बॉलपर्यंत येतोय. सिंगल ती अर्जित होती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 वधारती आहे. स्कोर कार्डवर 25 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. 25 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. समोर योगेश आहे, त्याच्या विपक्षात पुढचा बॉल चांगला बॉल पडल्यानंतर जो काही टर्न प्राप्त झाला बाकीचं काम यष्टी रक्षकांना केलाय. चांगला बॉल, दर्जेदार बॉलची हाताळणी ती झाली आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 25 धावा.
तर आपण पाहिलं तर सध्या बॅटिंग करण्याकरता महेश आणि योगेश ते सध्या मैदानात आहेत आणि तर चांगली फटकेबाजी केली तर धावा होऊ शकतात. मात्र इथे कुठेतरी ती फटकेबाजी ती होणं खूप गरजेचं आहे. मीत फोटोग्राफर मीत, आपण इकडे मुख्य मंचाकडे यायचंय. मीत, जाऊयात मॅच मध्ये जिथे ओव्हर नंबर 3 करता पुन्हा एकदा पाचारण केले. मनीष बांबेरे आलाय गोलंदाजी करण्याकरता या तिसऱ्या षटकातनं. जाऊयात मॅच मध्ये जिथे मनीष बांबेरे पुढचा बॉल आडव्या पाटनं तिथे बॉलला पाठवलंय. 6 धावांन करता आलाय दर्जेदार स्ट्रोक षटकार. जाऊयात मॅच मध्ये पुढचा बॉल. इथे मिस टायमिंग झालाय, तिथे ओमकार आलाय बॉल खाली. विकेट जातीये बॅटर बाद. डीजे डीजे थँक्यू डीजे. थँक्यू. तर आपण नक्कीच या सामन्याच्या निमित्ताने इथे आपले आलेले सन्माननीय पाहुणे आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. आपल्या वतीने आपल्या क्रिकेटच्या समालोचनच्या वतीने आपण किंवा आपल्या क्लबच्या वतीने आपण होण्यात सुरुवात करण्याकरता प्रथमतः आपण रोहनजी पाटील सरांचं इथे स्वागत केलं आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी वैभव यांना विनंती करेन की आपण पुढे यावं आणि त्यांचा स्वागत सन्मान करावा. या मंचावरून अभिजात क्रीडा मंडळातर्फे मात्र अगदी स्वागत केलं आहे या पाहुण्यांचं. आपल्या या स्पर्धेत रोहनजी पाटील साहेब वाड्यावर खास इथे उपस्थित झालेत या स्पर्धेसाठी आणि त्यांचा सन्मान इथे होतो व्यासपीठावर. वैभवजी ठाकरे यांच्या हस्ते मात्र त्यांचा सन्मान होतोय, त्याचा आदर सत्कार होतोय. जी महाराष्ट्राची परंपरा, भारताची परंपरा अतिथी देवो भव आणि त्या उक्तीप्रमाणे मात्र पण या पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय. त्यांना देखील सन्मानाने सन्मानित केलं जातंय. मायाची शाल त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात या स्पर्धेकरता आणि शोभा या कार्यक्रमाची वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. त्यानंतर पुढचे आपले जे पाहुणे आहेत कुणालजी साळवी साहेब आणि त्यांचा देखील सन्मान आपण पुढे करतोय. तर त्यांचा सन्मान करण्याकरता मी आपल्या गावचे उपसरपंच साहेब अच्युत ठाकरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील सन्मान करावा. आपल्याला हे दुसरे पाहुणे लाभलेत त्या स्पर्धेकरता, ते कुणालजी मोकाशी कुणालजी सालवी, मात्र त्यांचं देखील इथे सन्मान होतोय व्यासपीठावरून आणि त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. आणि शेतगावचे उपसरपंच अच्युत ठाकरेंच्या मार्फत त्यांच्या हस्ते मात्र त्यांचं देखील सन्मान होतोय. खूप खूप तुम्हाला देखील आम्ही धन्यवाद देतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि आपण थेट जाऊयात मैदानात पुन्हा एकदा कंटिन्यू. थँक्यू दिनेश सर. जाऊयात मॅच मध्ये जिथे योगेशला आपण पाहतोय बॅटिंग करण्याकरता तो सज्ज आहे. मनीष बांबेरेचं षटक ते सध्या मैदानात चालू आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 36 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. पुढचा बॉल तिथे 2 क्षेत्ररक्षक आहेत. वेदांत तो बॉलवर झेपावतोय. सिंगल ते अर्जित होतीये. सिंगल डबलला तुम्ही विजयापर्यंत जाणार नाहीयेत कारण की मोठे पटके ते येणं खूप जास्त गरजेचं आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढते 37 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. ओमसाई कोणे आणि शिवंजय स्पोर्ट्स सलमान ही सध्या लढत मैदानात चालू आहे. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम सीकेएम विल्कोस आणि त्याच्या विपक्ष टीम अभिजात ऐंशीत या दोन टीम मध्ये ती नेक्स्ट मॅच असेल. तब्बल 51,000 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये, तृतीय पारितोषिक 21,000 रुपये अशी 3 पारितोषिक असलेली ही दर्जेदार स्पर्धा. कालच्या दिवसातनं जर आपण पाहिलं तर जय श्रीराम गौरापूर हा संघ अगदी टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचला. दर्जेदार खेळ राहिला शेवटच्या मॅच मध्ये जिथे अप्रतिम ओव्हर नंबर 3 करता 4 करता कुणाल आलाय बदादे. इथे आल्या आल्या त्याचं केलंय स्वागत, बॉलला पाठवलंय 6 धावांन करता योगेशच्या बॅटमधनं दमदार षटकार.
कुणालचं स्वागत केलं या षटकारानं. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झपाट्यानं वेग पकडतीये. 43 धावा. जाऊयात मॅच मध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा मनीष बांबेरेला पण या अगोदरचं षटक हाताळताना पाहिलं. इथे बॉल वाईड आहे. कुणाल बदादेकडनं तो वाईट बॉल हाताळला जातोय. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 44 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. 114 धावांचा पाठलाग करतोय तो टीम ओमसाई कोणे संघ. कुणाल बदादेला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी ती करावी लागेल. पुढचा बॉल इथे अगेन बॅक टू बॅक वाईट बॉल. ऑफिशियल पंच विजय बटाला यांच्या माध्यमातून वाईट तो दर्शवला जातोय. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 45 धावा त्या स्कोर कार्डवर लागला टीम ओमसाई कोणे या टीमच्या. चौथं षटक ते प्रगतीपथावर आहे सध्या तरी. दिपेश गोलबची दर्जेदार इनिंग ती आपण पाहिली फर्स्ट इनिंग मधनं. तब्बल 20 बॉल आणि 91 धावांची इनिंग दर्जेदार. इथे स्लिपला खेळाडू रोहित होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण करतोय कुणाल बदादे. सध्या बॉलिंग ट्रॅकवर आहे. जाऊयात मॅच मध्ये जिथे पुन्हा एकदा योगेश त्याच्या विपक्षात पुढचा बॉल. इथे पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय षटकारा करता. 6 धावांकरता सडक पे कडक आलाय षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 51 ती स्कोर कार्डवर लागली आहे. 51 धावा त्या स्कोर कार्डवर लागला. चौथं षटक ते सध्या प्रगतीपथावर आहे. 3 बॉल ते अजून पुढे इथे हाताळायचे आहेत कुणाल बदादेला. पुढचा बॉल न धावण्याचा प्रयत्न जिथे धाव न घेणं ते पसंत केलंय योगेशनं. 51 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. दर्जेदार ट्रॉफीज त्या आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अभिजात क्रीडा मंडळ 80 त्यांच्या माध्यमातून ही 3 दिवस असलेली स्पर्धा अगदी पाहता पाहता आपण दुसऱ्या दिवसामध्ये आलोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथे 2 क्षेत्ररक्षक मनीष बांबेरे तो बॉलवर झेपावतोय. सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. 52 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं जिथे कुणाल बदादेला आपण पाहतोय शेवटचा चेंडू हाताळण्याकरता तो सज्ज होतोय. सध्या 52 या धावसंख्येवर 3 विकेट त्या टीम ओमसाई कोणे संघाच्या गेल्यात. पुढचा बॉल तिथे अगदी चांगला बॉल तिथे धाव न घेणं पसंत करतोय. गुड्ड्या बॉलवर येऊन झेपवतोय. सिंगल ती घेतली नाहीये. मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस 3 विकेट 53 ही सध्या परिस्थिती आहे ती टीम ओमसाई कोणे या टीमची. इथून पुढे शेवटचं षटक असेल. अंतिम षटक असेल. ओव्हर नंबर 5 ते हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरनं एक नवीन गोलंदाजाला संधी दिली आहे गोलंदाजी करण्याकरता. ओम मुकाशी तो आलाय बॉलिंग ट्रॅकवरनं या शेवटच्या षटकाकरता. शेवटच्या षटकाकरता त्याला पाचारण केलंय. जिथे समोर योगेश सारखा एक विस्फोटक बॅटर आहे. चांगली बॅटिंग योगेशने केली आहे नक्कीच म्हणायला हरकत नाहीये. धावा कुठेतरी जास्त झाल्या अल्बानकरांच्या. तदनंतर मात्र 27 धावा त्या आतापर्यंत योगेशने केल्यात. जिथे ओमकार तो बॉलवर येतोय. ओम मोकाशी याचं षटक आपण पाहतोय. सध्या ते मैदानात चालू आहे. फर्स्ट राऊंडची मॅच ती सध्या मैदानात रंगतीये. टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्याच्या विपक्षात ओमसाई कोणे या 2 टीम मध्ये ती मॅच आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओम बॉलिंग ट्रॅकवरनं योगेशच्या विपक्षात. इथे फटका मोठा खेळायचा होता. तिथे विशाल पवार त्यानं झेल टिपलाय. विकेट जातीये बॅटर बाद.
नवीन बॅटर मैदानात निहार तो दाखल होतोय. तिथे या मॅचमधनं औपचारिकता ती शिल्लक राहिली आहे, कारण की खूप जास्त धावा करायच्या होत्या. सातत्यानं विकेट त्या एका बाजूने गेल्या आणि मग निहार आलाय, नवीन बॅटर यश आलाय बॅटिंग करण्याकरता. तिथे ओमची गोलंदाजी ती मैदानात आपण पाहतोय, जिथे 3 बॉल ते आतापर्यंत टाकून झालेत. अजूनही 3 बॉल ते इथून पुढे हाताळायचे आहेत. गोलंदाज ओम मुकाशीला शेवटच्या षटकाकरता त्याला पाचारण केलंय. आज संदेश तो मात्र अनुपस्थितीत आहे टीम आलमानकडनं. डॉट बॉल निर्धाव चेंडू ची सांगता होतीये या बॉलवरनं आपण पाहतोय. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओम मोकाशी बॉलिंग ट्रॅकवर ना. अगदी अतिरिक्त उसळी ती आपण पाहिली या बॉलवरनं. पडल्यानंतर बॉल खूप जास्त उसळी ती निर्माण झाली आणि तिथे डॉट बॉल निर्धाव चेंडू. बावन्न धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा बॉल. हॅलो, आपल्यामध्ये कुणाल साळवी आलेले आहेत आणि त्यांनी जस्ट प्रवीण दादा सांगितलं मग अशी कुणालनी की मला जुनी आठवण आहे की बागाच्या माळ्यात आपल्या जेव्हा मॅच व्हायच्या त्यावेळेस आम्ही म्हणजे घरूनच जेवण खाऊन घेऊन यायचो. म्हणजे एवढ्या आयोजन नियोजन एवढं होतं की जेवायला जायला पण आम्हाला वाड्याला जायला पण असं वाटायचं की नको इथंच जेवायचं. कुणाल काय सांगाल तुम्ही? दादा पहिल्यांदा तर सांगू इच्छितो की ऐंशीच्या या अभिजात क्रीडा मंडळाच्या मॅच म्हणजे सर्व तालुक्यातील आणि तालुका बाहेरील तालुक्यांना पण आनंदाची स्पर्धा असायची. आम्ही खूप लहान असताना या बागाच्या माळ्यात जेव्हा मॅच व्हायच्या आम्ही घरून येताना डबा घेऊन जायचो. सकाळी 9ला निघायचो. म्हणजे एवढं ॲट्रॅक्शन या मॅचबद्दल होता. या 80च्या ग्राउंडवर जेवढी